राजापूर येथील कुणबी पतपेढीला गोव्याचे मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट। राजापूर तालुका सहकारी पतपेढी मर्यादितली राजापूर मुख्य शाखेला रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले भाजपचे गोव्याचे मुख्यमंत्री यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी पतपेढीचे अध्यक्ष मांडवकर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी पतपेढीचे सर्व कर्मचारी व संचालक मंडळ उपस्थित होते, तसेच राजापूर तालुका भाजपचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते। या बाकीच्या बसायला सांगा। आज आपल्याकडे गोवा राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री प्रमोदजी सावंत साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं मी प्रथम शाब्दिक स्वागत करतो। त्यानंतर सन्माननीय श्री अतुलजी काळसेकर साहेब, अध्यक्ष प्रदेश भाजपा, ते या ठिकाणी उपाध्यक्ष प्रदेश भाजपा, सन्माननीय श्री बाळासाहेब माने माजी आमदार रत्नागिरी, त्यानंतर सन्माननीय प्रमोदजी जटार साहेब माजी आमदार देवगड, त्यानंतर उल्काताई नागरेकर सरचिटणीस भाजप, त्यानंतर साहेब पटेल मॅडम आहेत, सर्व मान्यवर सर्वांचं मी स्वागत करतो। तू घेऊन प्रथम डोगर साहेब सावंत साहेबांचं स्वागत करतायत। माने साहेबांचं जटार साहेबांचं स्वागत मांडवकर सर करतात। विश्वासराव मॅडम यांचं स्वागत। कार्यक्षेत्र संपूर्ण रत्नागिरी जिल्हा या संस्थेमध्ये आज आमचे सर्वांचे आदरणीय लाडके तरुण तडफदार असे मुख्यमंत्री, या पतसंस्थेला मुख्यमंत्री म्हणून पहिली भेट देणारे साहेब आहेत। हा ही संस्था निर्माण करणारे आमची दैवत आहे। त्याच्यामध्ये जे आहे ते माजी राज्यमंत्री हातणकर साहेब आहेत। त्यांनी 1994 ला 10 रुपयाने चालू झालेली ही संस्था 10 रुपये शेअर्सची मूल्य होतं आणि आज ती 110 कोटीचा व्यवसाय पार केलेली संस्था आहे। कुणबी समाजाच्या नावाने जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये संस्था आहे, परंतु सगळ्यात मोठी आणि आधुनिक संस्था असलेली ही जे सगळे पुरस्कार पहिल्या क्रमांकाचे असतात ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या संस्थेला मिळतात। आता ही जिल्हा कार्यक्षेत्र असलेली संस्था आहे। साधारणतः याचे 13,000 सभासद आता पूर्ण झालेले आहेत आणि ग्रामीण संपूर्ण भाग आहे। 12 शाखा आहेत सर या तालुक्यामध्ये 8 आहेत, रत्नागिरी तालुक्यामध्ये 1 आहे, संगमेश्वर तालुक्यामध्ये 1 आहे, लांजा तालुक्यामध्ये 2 आहेत। असं कार्यक्षेत्र असलेली ही संस्था आहे। पुढे पुढे वाटचाल चालू आहे, परंतु या संस्थेच्या इतिहासामध्ये अनेक भाग्याचे क्षण आले, त्याच्यामध्ये आजचा क्षण आम्ही कधीही विसरू शकणार नाही, आमची संस्था कधी विसरू शकणार नाही, अशा पद्धतीचा क्षण आहे। खूप आम्ही भाग्य समजतो। काय मला सरांना वरती 3 माळेवरती आणताना म्हणजे ग्राउंड पासून त्या रस्त्यापासून आणताना जो त्रास होता, यातना होत्या, मध्येच काही मिसगाईड होती, लांजाची संस्था होती मध्ये लागलेली। मी म्हटलं असं कसं झालं, म्हटलं सरांची वाट बघतोय मी चातकासारखी, असं होऊ शकत नाही, ठीक आहे, परंतु सर इथपर्यंत आले, आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला। आणि असंच प्रेम सरांचं सगळी टीम इकडे आहे, सहकारामध्ये काम केलेले माने साहेब आहे।